इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूरमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। तेथे एका अट्टल चेन स्नॅचरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। त्याच्या चौकशी दरम्यान शहरातील 5 गुणांचा उलगडा झाला आहे आणि एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। तो चोरटा चक्क यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून चेन स्नॅचिंग करण्यास शिकल्याची ही माहिती उघड झाली आहे। प्रवीण प्रभाकर पाटील असे आरोपीचे नाव असून पोलिसांनीच ही माहिती दिली आहे। मात्र त्याच्या या खुलाशामुळे पोलीसही हैराण झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसात चेन स्नॅचिंगचे सलग 5 गुन्हे घडले होते। त्यामुळे पोलिसांकडून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू होते। अशातच बदलापूर शहरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका इसमाबद्दल पोलिसांना माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतलं। त्या चोरट्याची चौकशी केली असता त्याने आपणच चेन स्नॅचिंगचे 5 गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली। नमस्कार। ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये बदलापूर ईस्ट आणि वेस्ट या 2 पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 15-20 दिवसांपासून चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत होते। जवळपास 5 गुन्हे या 20 ते 25 दिवसाच्या कालावधीत घडलेले होते। यामध्ये हा जो गुन्हेगार आहे तो सिंगली मोटरसायकलवर येऊन सोनसाखळी चोरून निघून जात होता। त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि एकंदरीत CCTVच्या मदतीने आणि तसेच नाकाबंदीमध्ये या चोराला पकडलेला आहे। त्यांनी एकूण 5 गुन्हे केल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याला अधिक विचारपूस करता त्याने यूट्यूबवरती चेन स्नॅचिंग कशी करावी या दृष्टीने प्रात्यक्षिक पाहिले आणि त्यानुसार त्याने 5 गुन्हे केलेले आहेत। सदरची कामगिरी जी आहे ती माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर ईस्ट आणि वेस्ट पोलीस स्टेशनचे DB पथक आणि सिनियर पीटर क्राईम पीटर यांनी मिळून केलेली आहे। तर शिक्षण काय आहे, त्याच्या पार्श्वभूमी काय आणि या क्षेत्राकडे का वळला तो ऑटोमोबाईलचा त्यांनी कोर्स केलेला आहे, 12वी झालेला आहे आणि इझी मनी मिळावं या अनुषंगाने त्यांनी ती मोडस ऑपरेंडी राबवलेली आहे। तो राहणारा कर्जतमधला आहे आणि तिथल्याच एका सोनाराला त्यांनी ते सोनं विकलेलं आहे आणि ते सोनं आम्ही या 5 गुन्ह्यात चोरीला गेलेलं सोनं जे आहे ते आम्ही रिकवर केलेलं आहे। यापूर्वीचे काही रिकॉर्ड आहे? यापूर्वी त्याने कर्जत पोलीस स्टेशनमध्ये एक 307चा गुन्हा म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा नोंद आहे।